आज इंटरनेटवर एक मन सुन्न करणारी बातमी वाचली आणि आवर्जून ही बातमी मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली। तर तुमच्यातील बरेच जणही ही छोटीशी चूक करत असतात, पण ही छोटीशी चूक एवढी महागात पडू शकते की ह्या छोट्याशा चुकीमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो। तर ही घटना आहे मुंबईमधील परेल एरियामध्ये, जिथे एक 5 ते 6 वर्षाची मुलगी आजारी पडते म्हणून तिला आई वडील डॉक्टरकडे घेऊन जातात। तिला भरपूर ताप येतो म्हणून डॉक्टर तिला चेक करतात, एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि हे प्रिस्क्रिप्शन घेऊन तिचे आई वडील शेजारच्या मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि तिथे मेडिकल स्टोअरमधून दिलेले औषध घेऊन घरी जातात। मुलीला खूप ताप असतो म्हणून लगेचच तिला औषधांचा डोस दिला जातो। औषध दिल्यावर मुलगीचा ताप कमी होत नाही, मात्र तिची तब्येत खालावी लागते। ती गुंगीत गेल्यासारखी वाटते आणि सतत झोपून राहते, जेवण पण जेवत नाही। रात्रीची वेळ होते तरी पण पारमीचा ताप उतरत नाही म्हटल्यावर डॉक्टरांनी दिलेला दुसरा डोस घातला जातो, पण तरी पण तिचा ताप उतरत नाही। पण मुलगी जी अगदी नाजूक अवस्थेमध्ये जाते, ती पूर्णपणे गुंगीत जाते, बेशुद्ध अवस्थेमध्ये जाते, तिचे डोळे पण उघडेनात अशा रीतीने तिची तब्येत खालावते। ताप न गेल्यामुळे आईवडील तिला मिठाच्या पाण्याने तिचं अंग पुसून घेतात। सकाळीपर्यंत मुलीची तब्येत एवढी नाजूक होते की तिचे डोळे उघडेनात, मुलगी डोळे घट्ट मिटून बसते, तिला उघडायची पण ताकद राहत नाही आणि मुलगी पूर्णपणे बेशुद्ध होते। सकाळी मुलीचे वडील जेव्हा तिला ज्यूस आणण्यासाठी बाहेर जातात तेव्हा तिची आई काय करते की डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकलमधून दिलेले जे औषध आहे ते चेक करते की हे औषध योग्य आहे की नाही। तेव्हा तिच्या लक्षात येते की डॉक्टरने दिलेलं औषध वेगळं होतं आणि मेडिकल स्टोअरमध्ये दिलेलं औषध वेगळं होतं आणि ऑलरेडी 2 ते 3 डोस मुलीच्या पोटात गेले होते। आई घाबरते, वडिलांना लगेच बोलवते व तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांना समजतं की जे औषध दिलेलं होतं ते रिकोनिया नावाचं एक मल्टीव्हिटॅमिन सिरम डॉक्टरने दिलेलं असतं आणि मेडिकलमधून त्यांना रिस्निया नावाचं एक औषध दिलं जातं जे स्किझोफ्रेनियासाठी वापरतात। स्किझोफ्रेनियामध्ये हॉल्युसिनेशन्स किंवा पेशंटच्या मनात भीती उत्पन्न होणं, हॉल्युसिनेशन्स असं म्हटलं जातं, हे त्याचे साईड इफेक्ट्स असतात। तर मुलीला हे 2 ते 3 डोस दिल्यावर मुलगी पूर्णपणे बेशुद्ध होते व डॉक्टर तिला ॲडमिट करून घेतात आणि सांगतात की हे औषध लघवीत न गेल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही। तर मुलगी ॲडमिट करेपर्यंत पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये जाते। 12 तास तिला लघवी पण होत नाही, तिचे छातीचे ठोके वाढू लागतात, तिचा पल्स रेट वाढू लागतो। त्याचबरोबर मुलगीला 12 तास लघवी पण होत नाही, मुलगी पूर्ण बेशुद्ध होते, तिला काहीही सेन्स राहत नाही आणि मुलगीला ॲडमिट केलं जातं। नंतर 12 तासांनी तिला थोडीशी लघवी होते, पण तोपर्यंत मुलगीची जी तब्येत असते ती पूर्णपणे खालावते। 3 दिवस झाले तरी तिची जीभ वाकडी पडलेली असते, तिचं तोंड उघडं पडलेलं असतं, तोंडातनं लाळ गळत असते।